आता फोन लावतो आणि सचिन दयानंद सागरची अवकात दाखवतो. हॅलो सन्नाटा, राजशेखर बोलतो. तुला मागे मी एक गोष्ट सांगितली होती. सचिन दयानंद सागर बद्दल आणि त्याचा फोटो दिला होता. आज तो ऑफिस मध्ये गेलाय. संध्याकाळी तो घरी जाता कामा नये. साले त्याच्या शरीराचे एवढे तुकडे कर ना, एवढे तुकडे कर, बारीक 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 बारीक. सर ओळखता नाही आलं पाहिजे, पीएम नाही करता आले पाहिजे, खतम करून टाकतात. दिसला नाही पाहिजे तो डोळ्याला. पैसा जेवढा पाहिजे ना तेवढा मिळेल. तू जेवढा म्हणशील त्याच्यात दुप्पट मिळेल. कधी अर्ध्या रात्री आहे, घरी येऊन सुद्धा तू पैसे घेऊन जाऊ शकतोस. बस प्रश्न मिटला. मोठेवाडी आज संध्याकाळी मला चांगली बातमी दे. तुम्ही प्रिया बेडीचं लग्न ज्या मुलाशी करणार होता ना, तो मुलगा हरामखोर, लुच्चा, पाजी, बदमाश, नालायक असून त्यांनी या शहरामध्ये 3 खून केले. मी काही कोणी पण पेपर खोटा बोलणार आहे का? फ्रंट पेजवर बातमी छापून आली, वाचा जरा. हे काय, बाबा जॉनीला अटक, लवकरच फाशी. आता फाशी झाल्यावर मारायला नाही का? अहो एवढंच नाही, मागे मी तुम्हाला एसडीएमच्या कोर्टामध्ये सोडलं, आठवतं का तुम्हाला? तुम्हाला सोडून मी घरी आलो आणि बघतो तर काय, हा बाबा ज्याने प्रिया बेटीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. मी आलो म्हणून तिची इज्जत वाचली. हे तू आत्ता सांगतोयस मला? त्या वेळेला का नाही सांगितलं? तेव्हा सांगितलं असतो तर तुम्हाला गोष्ट खरी वाटली असती का? माझ्या पोरीची बदनाम करते काबे म्हणून तुम्ही माझ्या कनपटात आणले असते. अरे पण अशा गोष्टी लपवायच्या असतात का खोडबोले? नाही, तुमची गोष्ट बरोबर आहे, तेव्हा मी तुम्हाला सांगायला पाहिजे, पण नाही सांगितलं. जा तुझा, फाशी मरते झाला. जा भाऊ जा. त्याच वेळेला पोरीचं ऐकलं असतं तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती. पण नाही, ती साली लक्ष्मीची धुंदी अशी असते ना, माणसाच्या डोळ्यावर अशा पद्धतीनं ती काही झापड आणते ना की त्याला समोरचं काहीच दिसत नाही. विचार फक्त एकच होता की लोक काय म्हणते. एवढ्या श्रीमंत माणसाची पोरगी याच्या गरीबाच्या, अरे साला या माणसाचं काय बघा, अशी लोक म्हणली असते. ही भीती सतत मनात खात होती मला, आणि म्हणूनच मी अशा पद्धतीने वागलो होतो माझ्या मुलीशी. पण मलाही माहित नव्हतं की हा बाबा जॉनी हा अशा पद्धतीचा माणूस असेल म्हणून. त्या गोडबोलेने आता हा पेपर दिला म्हणून माझ्या लक्षात तरी आलं, नाही तर हॅलो सन्नाटा, सर राजशेखर बोलतो. ऐक, तू काही केलं नाहीस ना? त्या सचिनला काही केलं नाही? काय म्हणलं? अच्छा, म्हणजे ऑफिसच्या बाहेर अजून आहात ना तुम्ही काही केलं नाहीये ना? मग एक गोष्ट लक्षात ठेव, त्याच्या केसालाही धक्का लागता कामा नाही. मी सांगतोय ना तुला. अरे हो, आधी मी सांगितलं होतं बाबा की त्याचा खून कर, त्याच्या शरीराचे एवढे बारीक बारीक तुकडे कर. पण आता त्याला तुम्ही सगळे जण त्याचा बॉडीगार्ड बनून त्याच्या घरापर्यंत सोडून द्या. जेवढे म्हणलं होतं त्याच्या चौपट पैसे देईन, पण हे काम माझं झालं पाहिजे. बस विचारांच्या याच्यामध्ये कदाचित जर मी गुंतून गेलो असतो आणि असंच जर मी विचार करत राहिलो असतो तर कदाचित हीच लोक मला, ही समाजातली हीच लोक मला दूषण देत बसली असती की हाच तो बाप, त्या पोरीचा बाप हाच ज्याने आपल्या पोरीला आपलं कपाळ पांढरं करायला लावलं, तोच हा राजशेखर. आणि आज समाजामध्ये ही माझी पोरगी विधवा म्हणून फिरत राहिली असते. नशीब माझ्या मुलीवर माझे संस्कारही उत्तम आहे. आज वटसावित्रीचा दिवस आहे. जाईल ना, इथूनच जाईल. इथेच उभा राहतो तिची वाट बघत.
माझी सगळी प्रॉपर्टी मी ठरवून ठेवलं होतं की माझ्या मुलीच्या नावाने करायची. वकिलाकडनं सगळं लिहूनही आणलंय, नोटरी करून आणलंय. बस ती प्रॉपर्टी तिच्या हातामध्ये देतो आणि तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात मी इतका लांब निघून जाईल की परत हा माझा काळा चेहरा परत मी माझ्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला कधीच दाखवणार नाही. नमस्कार साहेब, आम्हाला इतका भेटीवाले बोलते चुकले तर क्षमा करा. बेटा, तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची ताकद तर आता उरली नाही, पण मला क्षमा कर. माझ्या हातनं खूप मोठी चूक झाली. क्षमा तुम्हाला कोण? पोरीच्या अंगावर एक एक आभूषण काढताना काही वाटलं नाही तुम्हाला, आणि आता म्हणता क्षमा करा? हो मिस्टर, मी तुम्हाला ओळखत नाही. माझा होता एक बाप, तो केव्हाचाच मेला. बेटा, असं नको बोलू. ती काही संपत्ती आहे ना, ती सगळी संपत्ती ती तुझ्या नावाने करून आणली वकिलाकडे. वाटलं होतं कुठेतरी सुधार आला असेल, पण लोक काय म्हणतील या भीतीने तुम्ही वाटेमध्ये पेपर द्यायला निघालात. मला गरीबीत कसं राहायचं, कसं वावरायचं सगळं शिकलेली आहे. एक काम करा, ही प्रॉपर्टी ना गरीबाला दान करा, याची गरज मला नाही आहे. काय केलंस बेटा? अगं ही तुझी प्रॉब्लेम नाहीये माझी, कळलं ना? काहीच नाहीये माझं. तुझंच आहे बेटा हे. यानंतर हे थोबड मला दाखवायचं नाही, कळलं ना? माझा बाप केव्हाचाच मेलाय. चला बाजूला, सांगताय मला. बापाबद्दल एवढे तिरस्कार युक्त शब्द, एवढे घृणास्पद शब्द मी कधी माझ्या आयुष्यामध्ये ऐकले नाही. पैसा नव्हता तेव्हाही ऐकले नाहीत, आणि आज पैसा असून माझीच मुलगी मला तोंडावर तूच मेलायस असं सांगून माझ्या समोरून निघून गेली. बेटा, मला मान्य आहे मी चुकलो असेल बेटा, ठीक आहे. कधी कधी चुकलेल्याला सुद्धा क्षमा करावी लागते, मन मोठं ठेवावं लागतं, पण नाही. कळलं मला. माणूस आयुष्यात घेऊनही काही आलं नाही आणि घेऊनही वर इथे काही जाणार नाही. बरोबर येतील ती फक्त कर्म. त्या माणसाची कर्म चांगली किंवा वाईट. मरताना स्मशानामध्ये लोक फक्त एवढंच बोलू शकतात, बरं झालं मेला. समाजासाठी नालायक होता हा माणूस, हे कुजबुजलेल्या स्वरात म्हणतील किंवा खूप चांगला होता माणूस, एवढंच बोलू शकतो. बेटा, तू जरी नाही सांगितलं असलं तरी माझ्या डोक्यामध्ये आहे. ही जी काही संपत्ती आहे ना सगळी, ही संपत्ती कुठल्या तरी एखाद्या अनाथाश्रमाला किंवा एखाद्या वृद्धाश्रमाला दान करून दे, आणि मी तुझ्या कुटुंबाच्या आयुष्यात इतका लांब निघून जाईल. माझी सावित्री आणि मी माहित नाही आत्मा कुठे भेटला तर बरं अंतराळा. माझी तर काही श्रद्धा नाही, पुनर्जन्मावरही विश्वास नाहीये, पण माहित नाही कदाचित आलो तर तुझ्या पोटी जन्म घेऊन येईल आणि लेकरू बनून तुझा सांभाळ कर, तुझा सांभाळ कर. रामायणामध्ये वाचलं होतं, ऐकलं होतं, पाहिलंही होतं. रामाला जेव्हा वनवासाला जायचं होतं ना, त्यावेळेला भरतानी त्याला वेशीपर्यंत सोडलं. अयोध्येच्या वेशीपर्यंत सोडल्यानंतर मात्र तो जाऊ नको म्हणून म्हणत होता, पण रामाने मात्र ते ऐकलं नाही. पण राम ज्या मातीतलं चालत गेला होता ना, त्या माती मात्र भरतानी आपल्या कपाळाला लावली आणि पादुका आपल्या डोक्यावर ठेवून मात्र त्यांनी अयोध्येचा राज्यकारभार केला. मला कुठला राज्यकारभार नाही करायचा बेटा, कुठलाच नाही करायचा. जेवढा केला कमवला तेवढा बस. पण आता तू ज्या मातीतनं चालत गेली ना, तेवढी माती मात्र कपाळाला लावून मात्र मी माझा प्राण सोडेल.